हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रणिताज किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे बीटरूटचे पराठे. बीट हे हेमोग्लोबिनसाठी फार छान असते. तर बघू शकता तुम्ही, इथे 2 बीट घेतलेले आहे मी काप करून, आणि कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, आणि छोटा कांदा आहे चॉप केलेला. हा लसण, जिरं आणि सांबार आहे थोडा ग्राइंड करायसाठी, आणि ह्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहे. आणि इथे 1 चम्मच मी चणा डाळचं बेसन घेतलेलं आहे यामध्ये टाकण्याकरिता, आणि 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तर आपण बघू शकता, आता आपण मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. आणि हे आहे त्यामध्ये टाकण्याकरिता तीळ, 2 चम्मच, अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच सूप आणि अर्धा चम्मच ओवा. याने छान चव येते पराठ्याला, आणि मुलं आवडीनं खातात सुद्धा. आता आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. लसण, हिरव्या मिरच्या आणि सांबार हे आपण मटेरियल आता ग्राइंड करून घेणार आहे छान. आणि कढीपत्ता पण यामध्येच टाकायचा. तशी मुलं कढीपत्ता खायला नाही बघत, तर यामध्ये ग्राइंड करून टाकायचा कढीपत्ता. चला, तर मग आपण ग्राइंड करून घेऊया आणि हे मिश्रण यामध्ये छान टाकून घेऊया. आणि बेसन पीठसुद्धा टाकून घेऊया. मग आपलं मिक्सरमध्ये चॉप केलेलं टाकायचं असते थोडं. बस, कांदा पण टाकूया ग्राइंड केलेलं, चॉप केलेलं. कोथिंबीरसुद्धा. आणि याच्यात आता अर्धा चम्मच हळद पावडर. मिरच्या टाकल्या त्यानुसार आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे. थोडं कश्मीरी लाल मिर्च पावडर, आणि इथे हे धनिया पावडर. आता मी ग्राइंड करून घेते. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आता आपण ग्राइंड केलेलं यामध्ये टाकल्यावर पीठ मळून घ्यायचं छान. तर बघू शकता फ्रेंड्स, आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे बीटच्या पराठ्याचं. आता आपण 5 ते 10 मिनटं ते मुरू देण्यासाठी साईडला ठेवलं होतं. आता आपण त्याचा पराठा करून घेणार आहे. हलक्या हाताने छान त्याला गोल गोल आकारात लाटून घ्यायचं. मुलं हे आवडीनं खातात टिफिनवर. सूप, तीळ, ओवा आणि कांदा हे सगळं असल्याचे आहे ना, पराठा आणखी टेस्टी लागते. तर बघू शकता आपला पराठा झालेला आहे. ह्या मुलाच्या टिफिनकरिता खूप छान असते, आणि मुलं आवडीने खातात सुद्धा. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.